श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी आज तुम्हाला भोगीच्या दिवशी आपण जे सुरुवातीपासून काय काय करायला हवे ते मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगत आहे. तर आपण सर्वप्रथम लवकर पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. जसं की आपण पाण्यामध्ये तीळ मिश्रित घालून सगळ्यांनी अंघोळ करायची आहे. पांढरे तीळ घालून आपण पाण्यात त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून अंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर अंघोळ झाल्यानंतर दारातला सर्व परिसर येतो स्वच्छ नीटनेटका ठेवायचा आहे. जसं की झाडून काढून सडा रांगोळी करायची आहे. दरवाजा पुसून त्याला हे दारात छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि फुलांनी, आंब्याच्या पाण्याने आणि झेंडूच्या फुलांनी तोरण तयार करायचं आहे आणि ते तोरण आपण दारात लावायचं आहे. नंतर दिवा लावायचा आहे. त्या दिवशी सगळ्यांनी शांत आनंदी राहून सर्व काय करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पितरांसाठी एक सेवा करणार आहोत, जेणेकरून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडे काळे तीळ घालायचे आहेत आणि ते दक्षिणेकडे तोंड करून ते पाणी आपण पितरांना स्मरून ते पाणी आपण हे करणार आहोत, विसर्जित करणार आहोत पाणी दक्षिणेकडे तोंड करून. आणि त्याच्यानंतर आपण हातपाय तोंड धुवून नंतर आपण स्वयंपाकाला लागायचं आहे. जसं की भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करतात, सर्व भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात. त्याच्यानंतर बाजरीची भाकरी असते, त्याला तीळ लावलेले असतात, ते आपण बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आमच्याकडे तिळगुळ त्या दिवशी बनवतात, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना वाटतात किंवा त्याच दिवशी वाटूही शकतो. तर तिळगुळ बनवायचे आहे आणि त्या दिवशी कोणी भांडण न करता शांतपणे आनंदी राहून सगळा सण साजरा केला जातो. त्या दिवशी तुम्ही दान करू शकता. त्या दिवशी दान केलेलं खूप महत्त्व आहे. ज्यांना गरजू आहेत त्यांना आपण दान करू शकतो. तीळ दान करणं तिळासारखं दान केल्यानंतर खूप मोठं तिळाचं मान आहे त्या दिवशी. त्यामुळे तिळाचं दान करू शकता तुम्ही त्या दिवशी. ही छोटीशी माहिती. हीच भोगीच्या दिवशी केली जाणारी सेवा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच गोष्टींसाठी मला कमेंटमध्ये सांगा की कुठल्या आपण सेवा करू शकतो. श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि भोगीच्या शुभेच्छा.